हेडलाइन्स प्रायोजक सर्वोत्तम मसाले रामबंधू मसाले। उद्धव ठाकरेंना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा। शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निकाल सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये शक्य। ॲडव्होकेट शिंदे यांची माहिती। शिवरायांचे 12 गडकिल्ले जागतिक वारसा यादीत। सत्ताधाऱ्यांकडून विधिमंडळ परिसरात आनंदोत्सव, तर शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत भरवले पेढे। जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला नाही। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळेंची माहिती। मनसेचं आजपासून इगतपुरीमध्ये 3 दिवसीय राज्यस्तरीय शिबिर। राज ठाकरे स्वतः शिबिरात करणार मार्गदर्शन। शिवसेना उभाटा सोबतच्या युतीबाबत काय निर्णय घेणार याकडे लक्ष। बच्चू कडूंच्या पदयात्रेचा आजचा शेवटचा दिवस। यवतमाळच्या आंबोडामध्ये थोड्याच वेळात सांगता सभा। 7-12 कोरा करण्याच्या मागणीसाठी कडू आक्रमक। कोल्हापूरच्या गडिंग्लजमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ आंदोलन। मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती उतरून शेतकऱ्यांनी दिलं समर्थन। भाजप शिंदेंच्या शिवसेनेचं फोडाफोडी केल्यास त्यांच्याही पक्षाला भगदाड पाडणार। माजी खासदार उन्मेष पाटील यांचा सूचक इशारा। संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांचा पंढरपुरात दुग्धाभिषेक। अक्कलकोटमधील घटनेच्या निषेधार्थ दुग्धाभिषेक घातला, तर पुण्यामध्ये मराठा समाजाची बैठक। शाईफेक प्रकरणी गुन्हा दाखल होऊन सुद्धा दीपक काटेला अटक नाही, तर कार्यकर्ता कुणाचाही असला तरी कारवाई व्हावी, बावनकुळेंचं विधान। नागपूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात माजी नगरसेवकाच्या मुलाला अटक। आरोपीकडून 1.5 लाखांचं ड्रग्ज जप्त। गणेशपेठ पोलिसांची मोठी कारवाई। भारतीय हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशनकडून राज्य सरकारच्या कर धोरणांविरोधात 1 दिवसाचा बंद। राज्यातील सर्व परमिट रूम आणि बार बंद राहणार। आणि उत्तर भारताला मुसळधार पावसानं झोडपलं। राजस्थानातल्या अजमेर स्टेशनवर भरलं पाणी। वाराणसीमध्ये गंगा नदीने ओलांडली धोक्याची पातळी।